आज माझं आणि विजयचं खूप धूमधडाक्यात लग्न झालं. माहेरचा निरोप घेऊन मी माझ्या सासरी आले. लग्नाच्या रात्री वधूच्या वेशात बेडवर बसून मी विजयच्या येण्याची वाट बघत होते. मी लग्नाआधी विजयला कधीच भेटले नव्हते, पण विजयबद्दल माझ्या ननंद पूजाने मला आधी सांगितलं होतं की तो खूप प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती आहे आणि माझा फोटो बघता क्षणी तो माझ्या सौंदर्याने वेडावला आहे. परंतु माझ्या नंदेची ही गोष्ट ऐकून मी खुश होण्याऐवजी थोडी घाबरले होते, कारण मी त्या मुलींपैकी अजिबात नव्हते ज्यांना आयुष्यात फक्त रोमांस आणि रोमांसच हवा असतो. खरं तर मला एक सामान्य आयुष्य जगायला आवडायचं. नवऱ्याने नेहमीच बायकोची स्तुती करून तिच्या मागे फिरणं हे मला अजिबात पटत नव्हतं आणि अजय अगदी तसाच होता. लग्नाच्या रात्री त्याने माझी खूप स्तुती केली होती, परंतु नवऱ्याचं खरं प्रेम तर लग्नाच्या 1 वर्षानंतरच समजतं की नवरा बायकोवर किती प्रेम करतो ते. विजय खरंच जरा वेगळ्या विचारांचा होता. त्याने मला बाकी नवऱ्यांप्रमाणे लग्नाच्या पहिल्या रात्री अजिबात त्या गोष्टी समजून सांगितल्या नाही की माझ्या आईला कधी उलट बोलायचं नाही, तिचा आदेश नेहमी पाळायचा आणि माझ्या बहिणीची आईची सेवा करायची. माझ्या बहिणी कधी सासरेकडून इकडे आल्या तर त्यांना कधीही तक्रारीची संधी द्यायची नाही. हे सर्व त्याने मला अजिबात सांगितलं नव्हतं. तो तर फक्त त्याच्याबद्दल आणि माझ्याबद्दलच बोलला होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस तर खूपच चांगले गेले होते. हनीमूनसाठी गोव्याला जाण्याची विजयची खूप इच्छा होती. त्याला आयुष्य अगदी आनंदाने एन्जॉय करायचं होतं. मला देखील फिरण्याची आवड होती, परंतु ऐनवेळी माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे सासूबाईंनी आम्हाला जाण्यासाठी परवानगी दिली नाही. त्या म्हणाल्या की लग्नासाठी खूप खर्च झाला आहे आणि आता त्यांच्या आजारपणासाठी देखील दवाखान्यात पैसे खर्च होत आहेत. त्यामुळे तुम्ही 2 महिन्यानंतर फिरायला जा. खरं तर त्यांच्या त्या बोलण्यांवर माझा मूड खराब व्हायला हवा होता, परंतु मी घरातील परिस्थिती समजू शकत होते. परंतु याउलट विजयचा मूड मात्र खूपच खराब झाला होता. तो अगदी चिडून म्हणाला, हे काय बोलणं झालं का? सर्व लोक तर लग्नानंतर लगेचच हनीमूनला जातात. हनीमूनला कोणी 2 महिन्यानंतर जातं का? यावर मी त्याला समजावून सांगितलं की विजय, काही प्रॉब्लेम नाही. आता बाबांची तब्येत बरोबर नाही. काही दिवसांनी ते ठीक झाले की जाऊया आपण फिरायला. मी प्रेमाने समजवल्यानंतर त्यानेही ही गोष्ट मान्य केली. तो माझं म्हणणं लगेचच मान्य करायचा. मला देखील ते सगळं चांगलं वाटत होतं. मग 2 महिन्यानंतर जेव्हा माझ्या सासऱ्यांची तब्येत जरा ठीक झाली आणि घरात पैशांचीही अडचण मिटली, तेव्हा आमचा गोव्याला फिरायला जाण्याचा प्रोग्राम फिक्स झाला. परंतु त्याचवेळी अचानक माझी तब्येत खूप खराब झाली. मला सतत गरगरल्यासारखं होत होतं आणि माझ्या उलट्या बंद होण्याचं नावच घेत नव्हत्या. माझ्या अशा अवस्थेमुळे सर्वात जास्त चिडचिड विजयचीच होत होती. तेव्हा माझी सासू मला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जी बातमी सांगितली ती खरंच माझ्यासाठी खूपच आनंदाची होती, कारण मी लग्नाच्या 2 महिन्यानंतर गरोदर राहिले होते. परंतु डॉक्टरांनी हेही सांगितले की मला या अवस्थेत दूरचा प्रवास करता येणार नाही. असे केल्याने मला किंवा माझ्या बाळाला धोका पोहोचू शकतो. डॉक्टरांनी सांगितलं की पहिलीच प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर नेहमीच प्रॉब्लेम येत राहतील. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी घरात स्पष्टपणे सांगितलं की मला बाहेर कुठेही फिरायला जायचं नाही आहे. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा हेच योग्य वाटलं होतं.
परंतु जेव्हा ही बातमी विजयला कळली तेव्हा त्याने तर घरात अक्षरशः खूप गोंधळ घातला. तो म्हणाला, इतक्या लवकर हे सर्व कसं काय शक्य आहे? विजयचे हे बोलणे ऐकून माझा श्वासच थांबला होता. त्याच्या या बोलण्यावरून तो मला स्पष्टपणे चरित्रहीन असे समजत होता. परंतु त्यांच्या पुढच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला. तो पुढे म्हणाला, काही लोक असतात जे त्यांच्या लग्नानंतरचे आयुष्य 2-3 वर्ष एन्जॉय करतात आणि इथे आपण आहोत की इतक्या लवकर मुलाबाळांचा विचार करतोय. हे सगळं काही महिन्यानंतर होणे शक्य नव्हते का? यावर मी उत्तर दिलं, विजय, या सर्वांमध्ये माझा एकटीचाच दोष आहे का? त्यावर तो म्हणाला, हे बघ अंजली, या गोष्टीचा इतका मोठा तमाशा बनवण्याची काही गरज नाही. आपण आता अबॉर्शन करून घेऊया. मूल काय आपण काही महिन्यानंतरही जन्माला घालू शकतो. यावर मी म्हणाले, नाही विजय, हे पाप आहे. मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या पोटात वाढणाऱ्या या निष्पाप जीवाला मारणार नाही. आई होणं हे खूप मोठं सौभाग्य आहे आणि मी एकटीच आई होणार नाही, तर तुम्हीही बाप होणार आहात. माझ्या पोटात वाढणारं हे बाळ तुमचा अंश आहे ना? यावर विजय म्हणाला, प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा बायका सर्व काही करतात. फिरायला जातात, एन्जॉय करतात. मग तुलाच का अडचण आहे? यावर मी विजयला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाले, डॉक्टरांनी मला प्रवास करण्यासाठी मनाई केली आहे. जेव्हा आपलं मूल या जगात येईल तेव्हा आपण फिरायला जाऊ. माझ्या या बोलण्यावर विजय खूप रागवला होता. त्याला इतक्या लवकर ही जबाबदारी नको होती. दुसऱ्या सकाळी माझ्या सासू सासऱ्यांनी देखील विजयला सांगितले की अशा अवस्थेत प्रवास करण्याची काहीही गरज नाही. मला माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणणं अगदी व्यवस्थित समजलं होतं. ते जे काही बोलत होते ते माझ्यासाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी अगदी योग्य होते. ते माझ्या चांगलाच विचार करत होते. परंतु विजयला या गोष्टीचा काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त त्याचं आयुष्य एन्जॉय करायचं होतं. तो खूप नाराज झाला होता आणि म्हणूनच माझ्यासोबत त्याचं वागणं देखील बदलू लागलं. माझ्या गरोदरपणात विजयने माझी अजिबात काळजी घेतली नाही. मला काही आंबट गोड खाण्याची इच्छा झाली तर मी त्याला ते आणायला सांगायचे, तर विजय मात्र माझ्यावर चिडायचा आणि म्हणायचा की मला हे असले सगळे नखरे अजिबात आवडत नाहीत. एकतर तू माझा सगळा मूड खराब केलास आणि आता मी तुझी ही नवीन फरमाईश कुठून पूर्ण करू? विजयच्या अशा बोलण्यावर मी त्याला काही न सांगता गप्प बसायची. मी तरी काय करणार होते? हे सगळं माझ्या ताब्यात नव्हतं. असेच एके दिवशी मला भेलपुरी खाण्याची खूप इच्छा झाली, म्हणून मी विजयला भेलपुरी आणायला सांगितले, परंतु त्याने ते आणले नाही. त्यावेळी मला त्याच्या वागण्याचं इतकं वाईट वाटलं की मी रडू लागले. मलाच कळत नव्हतं की माझं मन भेलपुरी खाण्यासाठी का इतकं आतुर झालं होतं. कदाचित हा काळ असाच असतो. मी इतकी रडले की पूर्ण रात्र माझी रडूनच गेली. दुसऱ्या दिवशी माझे डोळे सुजलेले पाहून माझ्या सासूने मला विचारलं. मग मी नाईलाजाने तिला सर्व काही सांगितलं. त्या म्हणाल्या, ही काय पद्धत आहे वागण्याची? तुझ्या आवडीची वस्तू का नाही आणून दिली त्याने? या अवस्थेत तर त्यानेच त्याची या बायकोची सर्वात जास्त काळजी करायला हवी आणि तिला हवं तितकं खुश ठेवण्याचे प्रयत्न करायला हवे. मग दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला अगदी पोट भरून भेलपुरी खाऊ घातली. मला गरोदरपणात उलट्या खूप त्रास होत होता. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. रात्री जेव्हा कधी विजय माझ्याजवळ यायचा तेव्हा मला अक्षरशः उलट्या यायच्या. अशा वेळी तरी विजयने माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती, परंतु तो या गोष्टीवर खूपच चिडायचा.
मला उलट्या व्हायच्या तेव्हा सर्वात जास्त वैतागलेला चेहरा विजयचा असायचा. मी अगदी बेहाल होऊन बेडवर बसायची आणि म्हणायची, कृपया मला एक ग्लास पाणी आणून देशील का? त्यावर तो माझी मदत करण्याऐवजी मला म्हणायचा, बंद कर तुझे हे नाटक. तू माझ्या सगळा मूडचा सत्यानाश केला आहेस. जेव्हा बघावं तेव्हा तुझी ही नाटकं चालू असतात. असं बोलून तो तोंड फिरून झोपून जायचा. या सर्व गोष्टींनी मला खूप वाईटरित्या घाबरलं होतं. लग्नानंतर लगेचच घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि इतक्या लवकर प्रेग्नन्सी. माझं आयुष्य तर अगदी बदलून गेलं होतं. लग्नानंतर फक्त 2 महिन्यात माझी काय अवस्था झाली होती. 5 महिन्यानंतर माझं शरीर थोडं वाढू लागलं होतं. तेव्हा मी विजयला सांगायची, माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल, मला चेकअप करायचं आहे. तर तो खूपच चिडायचा आणि बोलायचा, तुला या अवस्थेत माझ्यासोबत नेण्याची मला लाज वाटते. तुझा हा अवतार बघून माहीत नाही लोक कशा नजरेने बघतील मला. तुला जायचं असेल तर आईला सोबत घेऊन जा. असं म्हणत तो माझ्या हातामध्ये हजारो रुपये काढून ठेवायचा. मी विजयला समजवण्याचा खूप प्रयत्न करायची. या सर्वांमध्ये माझा काय दोष आहे? तू माझ्यासोबत का असं वागतोस? परंतु विजय काही केल्या मला समजून घ्यायला तयार नव्हता. हळूहळू असे दिवस निघून जात होते. या 9 महिन्यानंतर मी खूप त्रास सहन केला होता. परंतु इतकं दुःख सहन करण्याचं फळही मला खूप सुंदर मिळालं होतं. मी एका सुंदर मुलाला जन्म दिला होता. त्या दिवशी तर विजयच्या चेहऱ्यावरचा आनंद संपत नव्हता. सर्वात पहिले त्याने त्याच्या मुलाला मिठीत घेतलं, प्रेम दिलं, लाड केले. कारण ते काही असलं तरीही हे तर स्पष्ट होतं की हे मूल तर त्याचं होतं. सर्व लोक खूप खुश होते. नणंद, माझे सासू सासरे आणि खास करून विजय. सिझरिंग करून माझी डिलिव्हरी करण्यात आली. त्यामुळे मला चालताना फिरताना खूप त्रास व्हायचा. पूर्ण दिवस माझी सासू, नणंद आणि घरातील सर्वजण माझी खूप काळजी घेत होते. परंतु मला जरा रात्री वॉशरूमला जावं लागायचं तर विजय माझा हात देखील पकडायचा नाही. तो बोलायचा, कृपया अंजली, मला हे सगळं काम जमणार नाही. त्यामुळे मी स्वतः खूप मुश्किलाने उठायची, भिंतीचा आधार घेत वॉशरूमला जायची आणि मग विचार करायचे, जर कुठे पाय घसरून पडले तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता देखील मी खूप मुश्किलीने त्या वेदना सहन करत वॉशरूममधून बाहेर येऊन बेडवर बसले होते. घामाने अगदी भिजले होते की अचानक माझा मुलगा आरव रडू लागला. कदाचित त्याला भूक लागली होती. त्यावेळी विजय झोपला होता. परंतु आरवच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला शांत करण्याऐवजी तो मला चिडून बोलू लागला, अंजली प्लीज यार, गप्प कर याला, मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. मी म्हणाले, विजय थोड्या वेळासाठी उचल ना त्याला, बघ ना माझी काय अवस्था झाली आहे. यावर विजय अजूनच चिडला आणि म्हणाला, बस झाली आता तुझी नाटकं, मूल सांभाळणं माझं काम नाहीये, उचल याला, विचित्र संकट आहे, शांततेने झोपायला सुद्धा मिळत नाही. असं बोलून त्याने त्याची उशी आणि पांघरून घेतलं आणि खोलीतून बाहेर निघून गेला. आरव सारखा रडत होता आणि माझी अवस्था अशी होती की मला नीट बसताही येत नव्हतं. खूप मुश्किलीने मी माझे पाय बेडवर घेतले आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूसोबत मी माझ्या मुलाला पकडलं. त्याला खुशीत घेऊन मी देखील अगदी हुंदके देत रडू लागले. हे असं असतं का नव्याचं प्रेम? हे मूल तर त्याचा अंश आहे ना, ज्याला 9 महिने मी माझ्या शरीराचा हिस्सा बनवला होता. मृत्यूच्या वेदना सहन करत मी त्याला एका बापाचा दर्जा दिला होता. मग त्याचं इतकं देखील कर्तव्य नव्हतं का की निदान माझ्या या अवस्थेवर तरी दया दाखवून त्यांनी माझी मदत करावी.
डिलिव्हरी नंतरचा तो 1 महिना मी कसा घालवला हे फक्त मलाच माहिती आहे. नक्कीच माझी सासू खूप चांगली होती, परंतु काही दिवसानंतर तिने देखील मला सांगितलं, थोडं थोडं तू देखील किचनमध्ये जात जा. विजयला तुझ्या हाताचं जेवणाची सवय आहे. मी नाश्ता बनवून देते तर नुसती खोडी काढतो. जसं मी 1 महिन्यानंतर अंघोळ केली, देवपूजा केली, तसं विजयचा संयम देखील संपला होता. ना त्याला माझी जाणीव होती आणि ना त्या छोट्या मुलाची. त्या दिवशी आरवची तब्येत जरा खराब होती. तो सारखा सारखा झोपेतून उठायचा आणि रडायचा. खूप मुश्किलने मी त्याला रात्री झोपवलं होतं. आरवला झोपवताना रात्रीचे 2 वाजले होते. मी स्वतः देखील झोपेमुळे अगदी बेहाल झाले होते. जसा आरव झोपला तशी मी झोपण्यासाठी बेडवर आडवी झाले. त्यावेळेला विजय माझ्या जवळ आला. माझ्या डोळ्यात खूपच झोप होती. मी म्हणाले, विजय प्लीज मला झोपू दे. तेव्हा तो बोलू लागला, आज तोंडातून शब्द देखील काढू नकोस. गेल्या किती दिवसापासून जर आज मला जरा देखील नखरा दाखवण्याचा प्रयत्न केलास तर. त्या रात्री विजयने त्याला जे पाहिजे होतं ते केलं. आता झोपून मला फक्त 1 तास झाला होता की आरव उठून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मला देखील उठावंच लागलं. आता माझं मन मला प्रश्न विचारू लागलं की सगळे त्या काय फक्त बहिणीच खेळायचे का? 5 वाजता आरवचं रडणं सुरू झालं. ते सकाळी 8 पर्यंत तो फक्त रडतच होता. मी त्याला घेऊन रूममध्ये फक्त फेऱ्या मारत होते. तेव्हा कुठे तो झोपला आणि माझी अशी अवस्था होती की मी आता चक्कर येऊन खालीच पडेल. आरवला बेडवर झोपून मी खोलीतून बाहेर आले, कारण सासूने रात्री सांगितलं होतं की उद्यापासून घर तू सांभाळायचं. त्यामुळे सासू सासऱ्यांना नाश्ता बनवून दिला आणि मग विजेच्या नाश्त्याची आणि टिफिनची तयारी करू लागले. आरवला सांभाळण्यात आणि घराच्या कामामध्ये संपूर्ण दिवस कसा जायचा हे मलाच कळायचं नाही. रात्री जेव्हा आरव झोपायचा तेव्हा विजय त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी उठायचा. कितीतरी वेळा मी त्याला सांगितलं होतं की विजय, माझं ऑपरेशन झाले याची जरा जाणीव ठेव. परंतु कदाचित विजय असा व्यक्ती होता ज्याला या सर्व गोष्टींशी काहीच घेणं देणं नव्हतं. माझ्याशी वाद घालत बोलायचा की मग माझी भूक कोण भागवणार. खरं सांगतोय, जर तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर मी दुसऱ्या कोणाकडून जाऊन माझी इच्छा पूर्ण करेन. हे सर्व ऐकून मी गप्प बसायचे. दिवसात सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता मी अगदी थकून गेले होते. आता तर माझ्या चेहऱ्याची चमक देखील फिकी पडू लागली होती. रात्रभर आरव मला जागवायचा आणि दिवसभर मला घरातल्या कामांपासून मोकळीक मिळत नव्हती. माझ्या डोळ्यांच्या खाली काय वर्तुळाची रांगोळी होऊ लागली होती. यावर विजय मला समजून घेण्याऐवजी मला सारखं टोमणे मारू लागला. बोलायचा की तू एकाच मुलाला जन्म घातलास आणि त्यामध्येच तू तुझं वजन किती वाढलं आहेस. काय यार, थोडं कमी खात जा. तुला माहीत आहे ना मला जाड्या मुलींची किती तिरस्कार आहे. प्लीज स्वतःला जरा मेंटेन ठेवत जा. माहीत नाही का? पण विजय खूपच चिडचिडा झाला होता. खरं तर घराची मुलाची सगळी जबाबदारी सांभाळून देखील मी विजय घरी येण्याच्या आधीच तयार नक्कीच व्हायचे. परंतु आजकाल तो माझ्यामध्ये काही ना काही कमीच काढत होता. असाच 1 वर्ष उलटून गेला. आरव आता थोडं चालू लागला, परंतु विजयचं वागणं आता खूपच बदललं होतं. तो नेहमीच ऑफिसमधून आल्यावर जेवण झाल्यावर मित्रांसोबत चाललो आहे, घरी यायला उशीर होईल असं सांगून निघून जायचा. मी कितीतरी वेळा विजयला सांगायचे की मला आणि आरवला बाहेर फिरायला घेऊन चल. तेव्हा तो मला म्हणायचा
की जर तुला बाहेर जायचं असेल तर आईबाबांना सोबत घेऊन जा. माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात वेळ नाही. तो अगदी तयार होऊन त्यांच्या मित्रासोबत निघून जायचा. रात्री उशिरा घरी यायचा. कधी कधी तर रात्री 2 वाजेपर्यंत मी त्याची वाट बघायची. परंतु एकदा जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे डोळे मला अगदी नशेने भरलेले दिसत होते. गाण गुणगुणत तो घरामध्ये आला. मी त्यावेळी खूपच रागात होते. तो खोलीमध्ये येताच मी दरवाजा बंद केला आणि विजयला विचारले की हा सगळा काय तमाशा लावला आहेस तू? रोज रात्री तू उशिरा घरी येतोस. असे कोणते मित्र आहेत तुझे जे रात्रभर बाहेर उन्हाखेळा करत असतात? त्यांच्या बायका त्यांना विचारत नाहीत? माझा आवाज चढलेला बघून विजयला सुद्धा राग आला आणि तो मला म्हणाला, काय म्हणायचं आहे तुला? पूर्ण वेळ मी तुझ्याजवळ बसून राहायला हवं का? आता मला कुठे येण्या जाण्यासाठीही तुझी परवानगी घ्यावी लागेल का? मी म्हणाले, विजय, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. वेळ घालवण्यासाठी फक्त मित्र तुमच्या आयुष्यात राहिले आहेत का? माझं देखील मन करतं की तुम्ही माझ्यासोबत बोलावं, मला आणि आरवला कुठे बाहेर घेऊन जावं. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की माझ्यासाठी तुमच्याजवळ वेळ तरी कुठं असतो? बघावं तेव्हा फक्त आरव आरव करत राहतेस. मी तर विजयचं ते बोलणं ऐकून अगदी हैराण झाले. मी म्हणाले, विजय, तुम्ही तुमच्या मुलावरच जळताय. यावर विजय म्हणाला, गप्पा बस अंजली, मी का माझ्या मुलावर जळणार? माझं काम खूप वाढलं आहे. ऑफिसवरून थकून घरी येतो आणि मला थोडं रिलॅक्स व्हायचं असतं. त्यामुळेच मित्रांसोबत जाऊन बसतो. आता तुला हे देखील सहन होत नाही का? असं बोलून तो त्याचे कपडे बदलून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याचे कपडे धुवत होते तेव्हा त्याच्या त्या शर्टच्या मागच्या बाजूला डाग पाहून माझ्या डोक्यावर आवाज कोसळले. त्याच्या त्या शर्टवर लिपस्टिकचे डाग अगदी व्यवस्थित ओळखून येत होते. मी तो शर्ट तसा ठेवून दिला. पूर्ण दिवस माझ्या डोक्यामध्ये खूपच राग होता. मला आठवू लागलं की विजय आता नेहमीच खोलीत बसून अगदी हसून फोनवर गप्पा गोष्टी करायचा. जेव्हा कधी मी खोलीत आरवला झोपायला यायचे तेव्हा लगेच फोन ठेवून द्यायचा. बोलायचा की नंतर तुझ्यासोबत बोलेल. जेव्हा मी विचारायचे की कोणाचा फोन आहे तेव्हा अगदी गोंधळून जायचा. बोलायचा की मित्राचा फोन आहे आणि मग तो विषय बदलण्याचा प्रयत्न करायचा. मग रात्री विजय जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा जेवण झाल्यानंतर मला बोलू लागला, मी मित्रांसोबत जात आहे, रात्री उशिरा येईन. मी म्हणाले की आज तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा तो बोलू लागला की झाली का तुझी नाटके सुरू? तेव्हा मी कपाटातून त्याचा शर्ट बाहेर काढला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. माझ्या या वागण्यावर तो बोलू लागला, हा काय उद्घाटन लावलास? तो रागाने मला पाहत होता. मी तो शर्ट पकडला आणि त्यावरचा लिपस्टिकचा डाग त्याला दाखवला. जशी त्याची नजर लिपस्टिकच्या निशाणावर गेली त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी म्हणाले, मग हा आहे का तुमचा तो मित्र ज्याला तुम्ही रोज भेटायला जाता? विजय, खरं सांग, कोण आहे ही मुलगी? माझ्या प्रश्नावर तो माझ्यापासून नजर चोरू लागला. तेव्हा माझा आवाज थोडा वाढला. मी म्हणाले, मी तुम्हाला विचारते विजय, कोण आहे ही मुलगी? मी तुमच्या इतक्या जवळ आहे. विजयला प्रश्न करता करता इच्छा नसतानाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, विजय, काय कमी राहिली होती माझ्या प्रेमामध्ये ज्याची तुम्ही मला अशी शिक्षा दिली? माझ्या या बोलण्यावर तो हसला आणि बोलू लागला, प्रेम? कोणतं प्रेम केलंस तू माझ्यावर? तुझ्याजवळ तर तू मला येऊ देत नव्हतीस.
लग्नाच्या 2 महिन्यानंतर लगेचच तुला मूल जन्माला घालण्याची हौस आली होती. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं की मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे. आपण शांतपणे अबॉर्शन करून घेऊया. कुणालाही काही समजलं नसतं. मुलाचं काय आहे 3-4 महिन्यानंतर पुन्हा झालं असतं. परंतु तू माझं ऐकून घेतलं नाहीस. त्यावेळी तुझ्यातली ममता जागृत झाली होती. मुलाला मारणं तू पाप समजत होतीस. अंजली, तुझं जर माझ्यावर प्रेम असलं तर तू माझं बोलणं ऐकलं असतं. माझं मूल होतं ना, मग आपण पुन्हा त्याला जन्माला घालू शकलो असतो. परंतु तुला माझी बायको बनण्यापेक्षा आई होण्याची जास्त हौस होती. मग त्याने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर घेऊन गेला आणि म्हणाला, बघ स्वतःकडे, तुझा हा अवतार बघ. तुझ्या कपड्यातून सुगंधापेक्षा किचनमधल्या कांदा लसूणीचा वास जास्त येतोय. रात्री तुझ्या जवळ यावं तर तुला आरव उठेल याची काळजी सतावते. सकाळी लवकर उठून आईबाबांना नाश्ता देण्याची काळजी सतावत असते. सगळ्यांची काळजी आहे तुला अंजली, फक्त माझी नाही. आणि आज जर मी थोडं मन बाहेर रमवलं तर तू मला प्रश्न विचारतेस. विजयचे हे बोलणे ऐकून मी तर हैराण झाले. मी म्हणाले, विजय, हे घर कुणाचं आहे? मी कुणाच्या घराची काळजी घेत आहे? कुणाच्या आईवडिलांना सकाळी नाश्ता देण्याची काळजी मला सतावत असते? कुणाच्या मुलाला जन्माला घातल्यामुळे आणि सांभाळल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे? मी रडू लागले. मी त्याची कॉलर पकडली आणि जोरजोरात हलवली आणि म्हणाले, या घरात माझी काय किंमत आहे? कामवाली आहे मी, तुझी की तुझ्या आईची, वडिलांची की तुझ्या बहिणींची? जेव्हा त्या येतात तेव्हा पूर्ण टेबल मी सजवून ठेवते. आरू फक्त माझाच मुलगा आहे का? तुझा कोणी लागत नाही का तो? मी तुझी बायको आहे. तुझं घर सांभाळते, तुझ्या मुलाला सांभाळते आणि तू आहेस ज्याला माझी काहीच पर्वा नाही. विजय, मी त्या महिलांपैकी अजिबात नाही जी नवऱ्याच्या या असल्या अय्याशीसोबत तडजोड करून त्यांच्यासोबत राहून आयुष्याचा गाडा चालवतात. माझं हे बोलणं होतं की त्याने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि मला मागे ढकलून बोलू लागला, ठीक आहे, चल निघ. चालती हो इथून. निघ माझ्या घरातून बाहेर. तुला जर इथे जायचं असेल तर असंच राहावं लागेल माझ्या या अशा अय्याशी सोबत, कारण मी आता मायाला कधीही सोडू शकत नाही. मी तर विजयचं ते बोलणं ऐकून चक्रावून गेले. मी म्हणाले, ठीक आहे. मी कपाटातून माझे कपडे काढले आणि बॅगमध्ये माझे कपडे भरायला सुरुवात केली. हे पाहून विजय खूप रागाने माझ्याजवळ आला आणि माझ्या हातातून पकडून बोलू लागला की विचार करून या घरातून बाहेर पाऊल ठेव अंजली. जर तू गेलीस तर तुझी जागा माया घेईल. मी तिच्यासोबत लग्न करेन. असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. हे ऐकून मी तर पुढचा श्वास घ्यायचा विसरले. आमच्या त्या आवाजाने आरव उठून रडू लागला, परंतु मी त्याला शांत केलं नाही. मी स्वतः देखील अगदी हुंदके देत रडू लागले. आम्हा दोघांच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे सासू सासरे तर खोलीतच आले आणि विचारू लागले, काय झालं तुला, का रडतेस बेटा? आणि आरवला बघ, त्याची रडून रडून काय अवस्था झाली आहे. त्याला का घेत नाहीयेस? मी म्हणाले, तुमच्या मुलाने माझं आयुष्य बरबाद केलं आहे. काय बिघडलं होतं मी त्याचं? सासू मला विचारू लागली, असं काय केलं आहे विजयने? मी उत्तर दिलं, मी असताना तो दुसऱ्या बायकोंकडे जातो. हे ऐकताच माझ्या सासू सासऱ्यांना खूप राग आला. त्यांनी विजयला फोन करून त्याच वेळेला घरी बोलवलं. ही गोष्ट आता माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही समजली होती. परंतु विजय तर इतका निर्लज्ज निघाला की तो मला बोलू लागला, तू माझ्या घरातलं सांगून चांगलं नाही केलं अंजली.
हे सगळं आपल्या दोघांपुरताच मर्यादित होतं. जर तू हे सगळं आपल्यातच ठेवले असतंस तर भलं झालं असतं. विजय रागात येऊन मला घटस्फोट देण्याबद्दल बोलू लागला. तो म्हणाला, अंजली, मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून माझ्या सासऱ्याने विजयच्या एका जोरदार थोपाडीत मारले आणि म्हणाले, हा काय उद्धटपणा आहे? तू आता जराशा गोष्टीवर बायकोला घटस्फोट देणार आहेस का? खबरदार, जर एक शब्द देखील आता तोंडातून काढलास तर. त्यावेळी माझे सासू सासरे खूप काही समजत होते, पण मला सगळं काही संपून गेल्यासारखं वाटत होतं. मी त्या अवस्थेत घरातून बाहेर निघाले. ना माझ्या डोक्यावर पदर होता, ना माझ्या हातात सामान, ना हार होता. मी रडत रडत अगदी वेगाने रस्त्याकडे जात होते. जसं मी मेन रोडपर्यंत पोचले, मी रिक्षा घेतली आणि माझ्या घरी गेले. मला रात्रीच्या त्या वेळेला रडताना पाहून माझे आई वडील खूप टेन्शनमध्ये आले. माझा भाऊ मला कारण विचारू लागला. तेव्हा मी माझ्या दादाला मिठी मारून अगदी हुंदके देत रडू लागले. मी म्हणाले, दादा, विजयने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तर माझ्या घरच्यांवर एक मोठं आभाळ कोसळलं होतं. त्यावेळी विजयसोबत माझ्या भावाने खूप भांडण केलं होतं. विजय बोलू लागला, मी फक्त घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुझ्या बहिणीला तिचा संस्कार टिकवायचा असेल तर तिला सांग की गुमान घरी परत ये, नाहीतर मी सरळ घटस्फोटाचे पेपर पाठवेन. यावर माझा भाऊ बोलू लागला, माझी बहीण माझ्यावर ओझं नाही. जिथे तू निर्णय घेतलास तिथे पेपर पाठव आणि घेऊन टाक घटस्फोट. परंतु आता ती तुझ्याकडे येणार नाही. रोज मला आरवची आठवण यायची. 1.5 वर्षाचा तर होता तो, परंतु मी मनावर दगड ठेवला होता. कारण जर मी त्याला माझ्यासोबत घेऊन आले असते तर विजय कधीही त्याच्या चुकीची जाणीव झाली नसती. कोणतीच बाई दुसऱ्या मुलाचं सांभाळ करू शकत नाही. मला माहेरी येऊन आता 2 आठवडे झाले होते. जेव्हा एके दिवशी माझे सासू सासरे आरवला सोबत घेऊन आले, तेव्हा तो फक्त रडत होता. त्याला पाहून मला खूप वेदना झाला. याच्या आधी मी त्याला कुशीत येणार, पण माझ्या बाबांनी माझा हात पकडून नकारार्थी मान हलवले. तो बोलू लागला, अंजली, तू तुझ्या खोलीत त्यांच्यासोबत मी बोलेन. माझी सासू बोलू लागली, अंजली, आमच्यासोबत परत चल. का हट्टपणा करतेस? विजयने जर त्या मुलीसोबत लग्न केले तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल. हे ऐकून माझं मन बेचैन झालं होतं. माझ्या मनात विचार आला की पुन्हा परत जावे, कारण आमच्या या भांडणामुळे माझ्या मुलाचं आरवचं आयुष्य खराब झालं असतं. परंतु त्याच्या पुढे मी काही बोलणार. माझा भाऊ बोलू लागला, माझ्या बहिणीनेच का प्रत्येक वेळी त्याग करायचा? जर विजय लग्न करू शकतो तर अंजलीचं देखील दुसरं लग्न होऊ शकतं. तुमच्या मुलाला सांगा की घटस्फोटाचे पेपर पाठव. माझ्या बहिणीला मी त्याच्याच नावावर बसवून ठेवणार नाही. माझे सासू रडू लागले आणि म्हणाले, अंजली, निदान आरोग्य तरी विचार कर. आईचं तर मुलासाठी त्याग करते. पुरुष तर असे शोक करतातच, परंतु वेळेनुसार सुधारतात. यावर माझा भाऊ बोलू लागला, माफ करा आई, परंतु आपल्या समाजात तुमच्यासारख्या आईच्या या संस्कारामुळेच मुलं बायको असून देखील बाहेरच्या बायकांचे नाण ठेवतात. कारण त्यांच्यावर संस्कार तुमच्यासारख्या आई करतात. पुरुष आहे असे काम शोक म्हणून केले तर यात काही वाईट नाही. संयम फक्त बाईने ठेवायचा असं काही कुठे लिहिलेलं नाही. जा तुम्ही इथून. माझे सासू सासरे परत निघून गेले. स्वतःच्या मुलाशिवाय माझं आयुष्य देखील खूप उदास झालं होतं. परंतु माझा भाऊ मला बोलू लागला, जरा संयमाने आणि धीराने काम घे. जर तू अशीच निघून गेलीस तर विजय एकाऐवजी 10 बायांसोबत संबंध निर्माण करेल.
कारण त्याला वाटेल की तुझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाही. मग एका महिन्यानंतर विजय मला स्वतः घ्यायला आला होता. योगायोग असा होता की दरवाजा देखील मीच उघडला होता. त्याच्या चेहऱ्यावरची दाढी वाढलेली होती, डोळे खोल गेले होते. मला पाहता त्याला स्वतःची लाज वाटली. त्याला पाहून मी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने दारावर हात ठेवून दरवाजा बंद होण्यापासून अडवलं आणि म्हणाला, अंजली, देवासाठी फक्त माझं एकदा बोलणं ऐक. मी मागच्या 15 दिवसापासून तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तुझा भाऊ. दरवाजा उघड अंजली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. दरवाजा धक्का मारून तो घरात आला. गांधळाच्या आवाजानं माझा भाऊ आणि माझे आई वडील त्यांच्या खोलीतून बाहेर आले. दरवाजावर विजयला पाहून माझ्या भावाला राग आला आणि तो बोलू लागला, तू इथे काय करायला आला आहेस? यावर विजय बोलू लागला, मी माझ्या बायकोला घ्यायला आलो आहे. हे ऐकून माझ्या भावाला खूप राग आला. तो म्हणाला, कोणत्या बायकोला घ्यायला आला आहेस? जिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेऊन तू घरातून हाकलून लावलास. यावर विजय बोलू लागला, फक्त निर्णय घेतला होता आणि त्याची देखील कारणे आहेत माझ्याजवळ. मला अंजलीच्या सोबत बोलायचं आहे. मी तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. माझा भाऊ मला म्हणाला, अंजली, तू खोलीत जा. मी खोलीत जाणार होते, परंतु विजयचे पुढचे बोलणे ऐकून माझे पाऊल तिथेच थांबले. तो म्हणाला, अंजली, आरव खूप आजारी आहे ग. त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. माझं मूल मरून जाईल. देवासाठी माझ्यासोबत चल. हे ऐकताच मी अगदी वेदनेने गळगळले. मी विचारलं, काय झालं माझ्या मुलाला? विजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो बोलू लागला, जेव्हापासून तू गेली आहेस त्याचा ताप उतरतच नाही. खूपच अशक्त झाला आहे. मी लगेच त्याच्यासोबत गेले. 5 दिवस मी माझ्या मुलासोबत दवाखान्यात राहिले. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. आता त्याची तब्येत खूपच सुधारली होती. त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा विजय मला आणि आरवला घरी घेऊन गेला. माझे सासू सासरे देखील खूप खुश झाले. रात्री आरव झोपल्यानंतर विजय माझ्याजवळ येऊन हात जोडून माफी मागू लागला. तो बोलू लागला, अंजली, मला माफ कर. मला समजलं आहे की बायको ही बायकोच असते. प्रत्येक दुसऱ्या पुरुषासोबत मेथी करणाऱ्या बायका कधीच घर संसार सांभाळू शकत नाहीत. त्यांना फक्त पैसा आणि अय्याशी पाहिजे असते. मी तुला वचन देतो की यापुढे मी तुझा विश्वास कधीही तोडणार नाही. मी म्हणाले, मी फक्त माझ्या मुलासाठी परत आले आहे, तुमच्यासाठी नाही. माझं बोलणं ऐकून तो बेचैन झाला. तो म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप नाराज आहेस आणि तुला नाराज व्हायला पाहिजे. परंतु अंजली, आता मला माझी चूक समजली आहे. आता तरी मला माफ कर. काहीही असलं तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं. तो आता माझ्या आधीपेक्षा जास्त काळजी घेत होता. परंतु त्या बदल्यात मी त्याला ते प्रेम देऊ शकत नव्हते, ज्याची त्याला माझ्याकडून अपेक्षा होती. नवरा बायकोचं नातं खूप नाजूक असतं. एकदा काचे समान, एकदा का त्याला तडा गेली की पुन्हा ती काच पहिल्यासारखी होऊ शकत नाही. माझा शांतपणा विजयला आतल्या आत खात होता. तो सारखा बोलायचा, अंजली, तू आधीसारखी राहिली नाहीस. परंतु मी त्याला काहीच उत्तर देत नसायचे. पुरुष नेहमी असं का समजतात की त्यांनी काहीही केलं तरी बायकाने त्यांना नेहमी माफ करावं. पण असं नाही होत. मी त्याचं घर सांभाळण्यासाठी स्वतःची झोप, माझं सौंदर्य या सगळ्यांचा त्याग केला होता आणि त्याने मला आधार देण्याऐवजी, माझी किंमत करण्याऐवजी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
त्याला त्याची चूक तेव्हा कळली जेव्हा त्या मुलीने त्याला लग्नासाठी नकार दिला. मग आता तो माझ्याकडून अशी सारख्या प्रेमाची अपेक्षा का करत आहे? आता मी फक्त आरवसाठी त्या घरात राहून माझे दिवस काढत होते, कारण माझं मन कोणत्याही परिस्थितीत विजयला माफ करण्यासाठी तयार नव्हतं.